Namaskar. Myself, Dr. Yogesh Patingi, Assistant Professor in Commerce, GS College of Commerce, Varda. Today we are going to discuss a point, significance of FDI. Unit number 4, International Business Environment, MCOM second year, 4th semester. FDI is Foreign Direct Investment. परकीय गुंतवणूक जी आपण म्हणतो की व्यवसायामध्ये खूप साऱ्या सेक्टर्समध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनी केंद्र सरकारनी FDIला अलाउ केलेला आहे. म्हणजे परकीय कंपन्या ज्या असतात, फॉरेन इन्व्हेस्टर जे असतात ते त्या क्षेत्रामध्ये आपली गुंतवणूक करू शकतात. त्या क्षेत्रामध्ये ज्या काही कंपनीज आहेत त्यातला काही हिस्सा विकत घेऊ शकतात, काही भाग विकत घेऊ शकतात. त्यामुळे मग त्या क्षेत्राचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, कॅपिटलच्या संदर्भात म्हणा, टेक्नॉलॉजीच्या संदर्भात म्हणा, इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात म्हणा, कन्सल्टन्सीच्या संदर्भात म्हणा, ते सॉल्व्ह होऊ शकतात. तर हा मूळ एक विचार त्यामध्ये होता, टू अलाव फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स. त्यामुळे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे त्याचं महत्त्व, त्याचे इम्पॉर्टन्सेस, त्याचं सिग्निफिकन्स आपल्याला या 8 मुद्द्यांच्या मार्फत पाहायचं आहे. ते 8 मुद्दे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. त्याची चर्चा आपण 1 बाय 1 करूया. द फर्स्ट पॉईंट इज अ फ्री फ्लो ऑफ रिसोर्सेस. नॅचरली जेव्हा पैशाद्वारे मदत केली जाते, इन्फ्रास्ट्रक्चरद्वारे मदत होते, फॉरेन इन्व्हेस्टर्सच्या माध्यमातून, रिसोर्सेसच्या माध्यमातून मदत होते, देन देर इज अ फ्री फ्लो ऑफ रिसोर्सेस. रिसोर्सेस हे एका ठिकाणी टिकून राहत नाही, एका ठिकाणी अशी जमून राहणार नाही, किंवा एका कुठल्याही सेक्टरची किंवा कुठल्या कंपनीची ती मोनोपोली राहणार नाही. Each and every sector and the companies who belongs to that particular sector will have the access to the resources. So we can say that there is a free flow of resources which will be used by all the stakeholders in that particular sector. The second thing is the best practices. It is also one of the best practice जी आता आपण चर्चा केली आहे. त्या सेक्टरमध्ये त्या कंपनीच्या संदर्भात ज्या काही बेस्ट प्रॅक्टिसेस असतील, इट कॅन बी एन्व्हायरमेंटल इश्यूज जी चर्चा आपण अगोदरच्या लेक्चरला केली, इट कॅन बी डेव्हलपमेंट ऑफ प्रॉपर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, इट कॅन बी सोशल कॉन्ट्रीब्युशन, इट कॅन बी कॉन्ट्रीब्युशन इन डिफरंट ॲस्पेक्ट्स टू ह्युमन बीइंग्स. तर ह्या ज्या काही बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत, दिस कॅन बी पॉसिबल वेन देर इज अ इनफ्लो ऑफ फॉरेन इन्व्हेस्टमेंट. कारण जेव्हा कॅपिटल त्या कंपनीकडे राहील, त्या व्यवसायाकडे राहील, ते कॅपिटल, ती कंपनी, तो व्यवसाय स्वतःच्या व्यवसायात वापरून जर काही शिल्लक राहत असेल किंवा त्यातून जो काही प्रॉफिट बनत असेल, त्यातून मग ज्या काही बेस्ट प्रॅक्टिसेस त्या सेक्टर्समध्ये असतील त्या यूज करू शकते. आणि ते विल ॲक्च्युली वर्क ॲज अ सोशल कॉन्ट्रीब्युटर, किंवा दे विल जस्ट कॉन्ट्रीब्यूट टू द सोसायटी व्हॉट सोसायटी एक्सपेक्ट्स फ्रॉम दॅट. CSR इनिशिएटिव्ह तुम्हाला माहितीच आहे, corporate social responsibility, that is one thing. But again, apart from CSR, त्या व्यवसायाला, त्या सेक्टरला अजून जर काही करायचं असेल तर इट कॅन बी पॉसिबल वेन देर इज अ इनफ्लो कॅपिटल. राईट नाउ वी आर टॉकिंग अबाउट फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. द थर्ड पॉइंट इज द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. Because of the foreign direct investment, that particular industry will flourish, that particular industry will grow. आणि मग त्या कंपनीच्या संदर्भात, त्या व्यवसायाच्या संदर्भात, त्या सेक्टरच्या संदर्भात जे काही स्टेक होल्डर्स असतील, नॅचरली दे विल हॅव दॅट इन्कम, दे विल सी देअर राईज इन द इन्कम, आणि एक आपण म्हणू शकतो द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग विल गेट इम्प्रूव्ह. त्यांचं राहणीमान, एक काय म्हणतात, राहणीमानात सुधारणा होईल, गरजा वाढतील, कन्झम्पशन वाढेल. बट दे हॅव द सपोर्ट ऑफ राईज इन इन्कम. सो whatever they want to purchase, want to consume, they can do with the help of this thing. Why we are talking about this? Because this is because of the foreign direct investment. Why because of foreign direct investment? Because if someone is coming to your business and they want to invest, naturally your business is going to grow if you are working on if you're working with the proper plan and proper policies. So we can say that the third point is also possible with the help of foreign direct investment. The fourth is a flow in new lines of production. नवीन नवीन व्यवसायामध्ये, नवीन नवीन उत्पादनामध्ये तुमचा व्यवसाय प्रवेश करू शकतो, भाग घेऊ शकतो. बिकॉज इफ देर इज अ इनफ्लो ऑफ फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ऑफ इफ देर इज अ इनफ्लो ऑफ इन्व्हेस्टमेंट, एक गुंतवणूक जर तुमच्या व्यवसायाकडे येत असेल, तर मग आपण असं म्हणू शकतो की तो व्यवसाय नवीन नवीन
उत्पादन क्षेत्रामध्ये, व्यवसायामध्ये भाग घेऊ शकतो, बिकॉज दे डोंट हॅव अ प्रॉब्लेम ऑफ कॅपिटल. सर्वात महत्त्वाचं असतं की कॅपिटलचा प्रॉब्लेम तो जर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटने सॉल्व्ह झाला तर एक चौथा मुद्दा पॉसिबल आहे की नवीन नवीन क्षेत्रामध्ये, नवीन नवीन उत्पादन क्षेत्रामध्ये तो व्यवसाय काम करू शकतो, भाग घेऊ शकतो. पाचवा जो मुद्दा आपल्याला दिसतोय तो आहे इम्प्रूव्हमेंट ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट ऑप्शन्स. बॅलन्स ऑफ पेमेंट ॲक्च्युली राहतं की युअर रिसिप्ट्स अँड पेमेंट साईड. एक ती साईड तुमची बॅलन्स असली पाहिजे की तुम्हाला पैसा कुठून येतो आणि तुमचा पैसा कुठे जातो आहे. युअर ट्रेड शुड गेट बॅलन्स्ड, युअर इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट शुड हॅव दॅट बॅलन्स. तर एक बॅलन्स ऑफ पेमेंट पोझिशन जी आहे ती इम्प्रूव्ह नक्कीच होईल, कारण तुमचे रिसिप्ट्स कमी आणि पेमेंट जर जास्त झाले तर देन इट इज एक धोक्याची घंटा आपण असं म्हणू शकतो. पण तुमच्या रिसिप्ट जास्त आहेत, पेमेंटही कमी आहे, पण मग त्या एक्स्ट्रा रिसिप्टच्या मार्फत जर तुम्ही यू आर वर्किंग इन फॉर अ न्यू लाईन्स ऑफ प्रोडक्शन, यू आर वर्किंग फॉर अ बेस्ट प्रॅक्टिसेस, तर आपण म्हणू शकतो की हे सगळं पॉसिबल आहे बिकॉज ऑफ फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, की तुमचं जे बॅलन्स ऑफ पेमेंट पोझिशन आहे, तुमची रिसिप्ट अँड पेमेंट पोझिशन आहे, दॅट कॅन गेट इम्प्रूव्ड. आणि सोपं आहे ते, दॅट इज नॉट अ रॉकेट सायन्स. म्हणजे तुम्हाला जर पैशांची गरज असेल आणि तुमचा खर्च जर जास्त होत असेल आणि तुम्हाला जर कोणी पैसे दिलेत तर नॅचरली ती जी तुमची सिच्युएशन आहे, ती जी तुमची आर्थिक स्थिती आहे ती सुधारेल. सेम थिंग्स इज अप्लिकेबल टू अ बिझनेस. फक्त आपण जी चर्चा इथे करतो आहे ती एक परकीय गुंतवणुकीची करतो आहे, की ज्यामध्ये परकीय कंपनी, परकीय देश हा तुमच्या व्यवसायामध्ये, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करीत त्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करीत आहे आणि एक तो जो पैशाचा फ्लो आहे तो तुमच्या व्यवसायाकडे येतो आहे. दॅट इज ॲक्च्युली अ व्हेरी गुड थिंग. दॅट इज कॉल्ड ॲज अ इम्प्रूव्हमेंट ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट ऑफ पोझिशन. सहावा जो मुद्दा आपल्याला दिसतोय तो आहे डेव्हलपमेंट ऑफ बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर. दिस इज ऑल्सो पॉसिबल, कारण जेव्हा व्यवसायाकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅपिटल गोळा झालं तर दॅट बिझनेस हॅज टू इन्व्हेस्ट. तो व्यवसाय, त्या व्यवसायाच्या संदर्भात जे काही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल, आपण म्हणू शकतो लँड म्हणू शकतो, बिल्डिंग म्हणू शकतो, फिक्स असेट्स ह्या ज्या आहेत, त्यानंतर प्लांट आहे, मशिनरी आहे, रोड आहे, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज आहेत, स्टोरेज फॅसिलिटीज आहेत, पॉवर फॅसिलिटीज आहेत, हे जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं तो व्यवसाय चालविण्यासाठी. त्याच्यामध्ये सुधारणा होऊ शकतात, नव्याने त्यामध्ये काही ॲडिशन्स होऊ शकतात. इट इज पॉसिबल बिकॉज ऑफ द इनफ्लो ऑफ फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. सातवा जो मुद्दा आहे जो मी सुरुवातीलाच तुमच्यासोबत चर्चा केली, दॅट इज अ इन्फ्लो ऑफ टेक्निकल नो हाऊ. जे एक टेक्निकल नॉलेज असतं की परकीय गुंतवणूक जेव्हा एखाद्या व्यवसायामध्ये होते तर मग परकीय गुंतवणूक करणारे जे फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत, दे हॅड दॅट टेक्नॉलॉजी, दे हॅड दॅट टेक्निकल नॉलेज, दे हॅड द नॉलेज ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, दे हॅड दॅट व्हेरी what we can say a long experience in that particular sector. कारण ते आंधळेपणाने किंवा डोळे बंद करून फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करणार नाही. ते अगोदर असेसमेंट करतील, ॲनालिसिस करतील, त्या व्यवसायाची, त्या क्षेत्राचं भविष्यातील एक काय म्हणू शकतो की त्याच्यात असलेली क्षमता पाहतील आणि त्यानंतरच त्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करतील. म्हणून आपण असं म्हणू शकतो की जेव्हा ही लोक तिथे येतात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट घेऊन, they will bring a technical knowledge, they will bring a infrastructure knowledge, they will bring their experience and it is a betterment for that particular industry. शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे कंट्रोलिंग इन्फ्लेशनरी प्रेशर्स. एक इन्फ्लेशनरी प्रेशर जे क्रिएट होतात, कारण कमी भांडवलामध्ये जर तुम्ही उत्पादन केलं तर तुम्ही जे उत्पादन केलेली जी वस्तू आहे तिचा रेट, तिचा भाव, तिची कॉस्ट तुम्हाला जास्त ठेवावी लागेल. ती कॉस्ट जर तुम्ही जास्त ठेवली तर मार्केटमध्ये इन्फ्लेशनरी प्रेशर्स तयार होईल की किंमत वाढ होईल, महागाई वाढेल. मग ही महागाई जर आपल्याला कंट्रोल करायची असेल तर आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट कमी करावी लागेल. प्रोडक्शन कॉस्ट जर कमी करायची असेल तर आपल्याला त्या प्रोडक्शन कपॅसिटीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. रॉ मटेरियल आपल्याला परचेस करून स्टॉक करावे लागतील, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करावे लागेल, नवीन मेथड अप्लाय करावी लागेल प्रोडक्शनला, नवीन टेक्नॉलॉजी अप्लाय करावी लागेल, नवीन इन्फ्रास्ट्रक्चर यूज करावं लागेल. मग जेव्हा तुमची प्रोडक्शन व्हॅल्यू, प्रोडक्शन कॉस्ट कमी होईल तेव्हा तुम्ही कमी किमतीवर मार्केटमध्ये विकू शकता आणि जेव्हा तो प्रॉडक्ट कमी किमतीवर मार्केटला लॉन्च होईल, दॅट विल ईज द इन्फ्लेशनरी प्रेशर्स दॅट इज बिंग क्रिएटेड.
तर ही एक प्रकारची चेन आपल्याला इथं पाहायला मिळते आहे. तर हे 6 मुद्दे आपण पाहिलेत की ज्यामध्ये आपण चर्चा केली वाय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इज गुड, वाय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इज गुड फॉर अ सोसायटी, फॉर इंडस्ट्री. जसं मी अगोदर पण सांगत आलेलो आहे की नाण्याच्या ह्या 2 बाजू असतात. देयर इज अ 2 साइड्स टू अ कॉइन. तर जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत, जसे इम्पॉर्टन्सेस आहेत तसे आपल्याला त्याचे प्रॉब्लेम्स पण पाहायला मिळत आहेत. तर हे 8 एक फायदे आपण इथे पाहतोय की ज्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून की रिसोर्सेसचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, इंडस्ट्री बेस्ट प्रॅक्टिसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकते, सोसायटीला कॉन्ट्रीब्युशन करू शकते, इंडस्ट्रीच्या संदर्भात जे काही स्टेक होल्डर्स असतील त्यांचं राहणीमान त्याच्यामध्ये उंचावेल, तो व्यवसाय नवीन नवीन उत्पादन क्षमतेमध्ये, उत्पादन प्रणालीमध्ये, उत्पादनामध्ये सहभाग घेऊ शकतो. त्या व्यवसायाचं जे एक बॅलन्स ऑफ पेमेंट ऑप्शन आहे, रिसिप्ट अँड पेमेंट, हे जे एक स्टेटमेंट आहे, ही जी एक स्थिती आहे त्याच्यामध्ये नक्कीच सुधारणा होऊ शकते. व्यवसायामध्ये जेव्हा इन्व्हेस्टमेंट होईल तेव्हा तो व्यवसाय त्याच्याशी संबंधित जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकते. व्यवसायाला एक टेक्निकल नॉलेजची मदत फॉरेन इन्व्हेस्टरच्या माध्यमातून होऊ शकते. आणि या सर्वांचा एक फायदा असा होईल की जे मार्केटमध्ये इन्फ्लेशनरी प्रेशर क्रिएट होतं महागाईमुळे, ते कंट्रोल करण्यास त्या व्यवसायाला नक्कीच मदत होईल या FDI द्वारे. तर आय होप यू अंडरस्टँड दिस पॉईंट व्हेरी वेल. दिस इज अ पॉईंट ऑफ सिग्निफिकन्स ऑफ FDI. We will meet in the next lecture. That will be the last lecture of your syllabus.